वाशिम जिल्ह्यामध्ये सूर्य आग ओकतोय. गत 4 दिवसापासून उन्हाचा जो पारा आहे तो 42 अंशाचा पार गेल्याचं आपण पाहू शकतो. वाशिम जिल्ह्यामध्ये जो उन्हाचा पारा वाढत आहे त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेक जण या उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी तोंडाला चेहऱ्याला गमछा बांधताना दिसत आहे. कारण या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास देखील होत आहे. शासनानं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की जो काही तापमानाचा कहर असतो तो 12 ते 4 अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी या वेळेस शक्यतो बाहेर पडू नये. मात्र अनेकांना जे काही नागरिक आहेत त्यांना काहीतरी कुठंतरी काम असते त्यामुळे ते बाहेर पडतात. मात्र आपलं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी हे जे काही नागरिक आहेत हे गमछा किंवा रुमालाचा वापर करताना दिसत आहेत. कारण वाशिम जिल्ह्याचं तापमान हे प्रचंड वाढलेलं आहे. आणखी काही दिवस ही जी काही उष्ण लहर आहे ती लाट आहे कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. या तापमानाचा जो काही त्रास होतोय, असर होतोय तो सर्वाधिक लहान मुलं आणि वृद्धांना होतोय. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण वाशिमसह विदर्भातील 11 जिल्हे प्रचंड तापलेले आहे. काल तर एकूण 14 जिल्ह्याचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर होतं आणि भारतातील जे काही 27 शहर तापले होते त्यातील तब्बल 14 महाराष्ट्रातील आणि त्यातीलही 11 जे जिल्हे आहेत विदर्भातील ते सगळ्यात जास्त तप्त होते. आणि असंच हे तापमान आणि ही जी काही तापमानाची लहर आहे ती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्या समेत काही नागरिक आहेत ज्यांना गरज होती ते वाशिमला आलेले. आपण त्यांना विचारूया नेमकं तापमानाला काय त्रास होतो. दादा सांगा काय त्रास होतो? खरोखर वाशिम मध्ये 3 ते 4 दिवस झाले खूप उन्हाचा पारा चढत आहे. जवळपास आजचं सेल्सिअस म्हणजे तापमान जवळपास 44 डिग्री 43-44 डिग्री सेल्सिअस आहे. आणि खरंच प्रशासनानं विनंती केलेली आहे शेतकऱ्याला की बुवा आवश्यक कामं असेल तरच 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नका. आवश्यक कामं असेल तरच बाहेर पडा, नाही तर अन्यथा पडू नका. या विदर्भात 11 जिल्ह्यात सध्या उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून मी नागरिकाला विनंती करतो की बाहेर पडू नये. पण कामानिमित्त काही जणांना बाहेर पडावं लागते तरी आम्ही एक सेफ्टीसाठी टोपी गमछा वापरतो. पण नाविलाज यावंच लागते, ऊन खूप वाढलेलं आहे. काही इलाज नाही. कारण या उन्हामध्येही यांना यावंच लागते कारण कामं असतात. आता काय सांगाल तुम्ही? कारण तापमान तर खूप आहे. काय तापमान तर भरपूर झालं साहेब, पण आता कसं इलाज नाही. काही लग्न सराई यांना की वाशिमला यायला लागते, काही लग्नाचा बसता हे ते. तापमान एवढं भरपूर झालं की सोडूनच द्या. कारण की असं तापमान आतापर्यंत मी पाहिलंच नाही. या 4 दिवसात एवढं तापमान होऊ राहिलं की एवढी ऊन तापू राहिलं 4 दिवसात त्याला भरपूर. पण ते काही लग्न सरायच्यानं काही सट्ट्याच्यानं आपल्याला यायला लागते वाशिमला. काही काम काही हे ते. उन्हापासून काळजी घेता का? काही त्रास झाला तर? काळजी होतेच, त्रास होतेच ना साहेब संध्याकाळी. तर त्यासाठी आम्ही शेला काही दस्ती तसं आम्ही घराच्या थंड गिंड पाणी काही. खरंच नागरिक हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की या अगोदर एवढं सूर्यानं कधीच आग ओकली नाही. तरी जे काही नागरिक आहे त्यांनी या उन्हापासून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तेव्हाच यांना या वाढत्या तापमानापासून स्वतःचं संरक्षण करता येईल. किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम.